प्रेज लॉर्ड, हालेलुया. परमेश्वराची स्तुती असो की पुन्हा एकदा आपण देवबापाच्या दैनिक कृपेने त्याच्या पवित्र चरणाशी या ठिकाणी एकत्रित आज झालेलो आहोत. आणि देवाची उपस्थिती देखील तुमच्या आणि माझ्यामध्ये प्रभू परमेश्वरानं केलेली आहे. आणि आपल्याला ठाऊक आहे की सर्वप्रथम आदाम हवा परमेश्वराने निर्माण केली आणि मग एक बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नको म्हटलं आणि ते फळ त्यांनी खाल्लं. आणि मग ते फळ खाल्ल्यानंतर असं काही नाही की बरा आणि वाईट या दोन्ही गोष्टी मनुष्यामध्ये 50-50% आहे. आपण त्याची टक्केवारी फक्त वाढवत असतो आणि कमी करत असतो. आणि बरं आणि वाईट ह्या दोन गोष्टी आपल्याला चांगल्या कळतात. बरं जितकं कळतं तितकं वाईटही कळतं, वाईट जितकं कळतं तितकं बरंही कळतं. दोन्ही गोष्टीचं ज्ञान माणसाला झालेलं आहे, बऱ्याचं आणि वाईटाचं पण. आणि परमेश्वर तर त्याचा स्वभाव, त्याचा गुण तुम्हाला आणि मला दाखवतात. प्रभू काय म्हणतो? स्तोत्रसंहिता 34वा अध्याय आणि त्याचं 8वं वचन. स्तोत्रसंहिता अध्याय 34 आणि त्याचं 8वं वचन. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावरती भाव ठेवतो तो पुरुष धन्य, कारण परमेश्वर काय आहे? चांगला आहे. आणि मग त्या चांगल्या परमेश्वरात चांगल्या गोष्टी आपल्याकडून अपेक्षित आहेत. ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत बरं आणि वाईट, त्याच्यामध्ये बरं जे आहे ते परमेश्वराला आवडणारं आहे. बरं जे आहे हा आमच्यासाठी आशीर्वाद आहे. बरं जे आहे हे आमच्यासाठी कल्याण आहे. बरं जे आहे हे आमच्यासाठी आरोग्य आहे. बरं जे आहे ते आमच्यासाठी बरकत आहे. बरं जे आहे ते आमच्यासाठी जीवन आहे. बरं जे आहे ते आमच्यासाठी शांती आहे. आणि वाईट जे आहे तो आमच्यासाठी शाप आहे. वाईट आहे आमच्यासाठी कष्ट आहे. वाईट जे आहे आमच्यासाठी मरण आहे. वाईट जे आहे ते दुःख आहे. वाईट जे आहे ती चिंता आहे. आणि या दोन्ही गोष्टी आपल्यामध्ये असताना देवबापाची इच्छा आहे की परमेश्वर चांगला आहे आणि त्या किती चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा. म्हणजे देवबापाची इच्छा आहे, तो चांगला परमेश्वर आहे, त्याला चांगल्या गोष्टी आवडतात आणि चांगल्या गोष्टी ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस परमेश्वर आपल्याला अनुभव देतो. आणि म्हणून देवबापाची इच्छा असते की आमच्या जीवनातून त्याला चांगल्या गोष्टी अपेक्षित आहेत. परंतु मनुष्याचा कल बऱ्यापेक्षा वाईटाकडे जास्त जातो. आणि म्हणून चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी, चांगल्या गोष्टी शिकवण्यासाठी प्रेषित, पालक, सुवार्थी, शिक्षक असे सगळे लोक परमेश्वरानं त्या मनुष्यामध्ये वाईट आहे ते वाईट त्याला आचरणात आणू नये, तर चांगल्या गोष्टी आपल्या आचरणात आणण्यासाठी हे सगळे लोक पाठवले. शेवट आपला एकुलता एक पुत्र चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी या मानवाला आला. वाईटाची जाणीव करून द्यायला आला. पाप समजावून सांगायला आला. सत्याचा मार्ग सांगायला आला. जीवन सांगायला आला. त्याच्यानंतर आपल्याला शिकवण्यासाठी आपल्याला पवित्र आत्मा देखील आपल्याला चांगल्या गोष्टींनी सत्यात चालवणाऱ्या गोष्टी सांगण्यासाठी आला. आणि जोपर्यंत प्रियानो आपण आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी करणार नाही तोपर्यंत परमेश्वराचा अनुभव तो किती चांगला आहे याचा आपल्या जीवनामध्ये येणार नाही. अनुभव जो आहे तो आपल्या जीवनासाठी परमेश्वराने देव केलेलं एक बक्षीस आहे. आणि हे बक्षीस आपल्याला तुम्हाला मला प्राप्त करून घ्यायचं आहे. मग काम कोणतंही असो, कुठलेही ठिकाण असो, प्रत्येक गोष्टी चांगल्या करण्यामध्ये आपला कल असावा. आणि जर आपण चांगल्या गोष्टी देत नाही तर चांगल्या गोष्टी आपल्याला कधीही प्राप्त होणार नाही. चांगल्या गोष्टीचा अनुभव परमेश्वर किती चांगला आहे तो तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी किती चांगल्या गोष्टी करू शकतो याचे अनुभव आपल्या जीवनामध्ये कधीही प्राप्त होणार नाही जर आपण चांगल्या गोष्टी करणार नाही. चांगल्या गोष्टीची बक्षीस मोठमोठी असतात. एका ठिकाणी एक श्रीमंत मनुष्य होता आणि मग त्या श्रीमंत मनुष्याकडे एक मोठा नाव होत्या, दोन चांगल्या. आणि मग त्या नाव होत्या. काही दिवसानंतर त्याचा कलर वगैरे इकडे तिकडे जरा रिपेअरिंग करायची होत्या. कलर वगैरे सगळा गेलेला होता. आणि त्याच्या कुटुंबियांनी असं ठरवलं की आम्हाला
जरा या नावेतून आम्हाला फिरून यायचं आहे, समुद्रामधून जरा प्रवास करायचा आहे. आणि मग त्यानं सांगितले की मला काही वेळ नाही, मी कामानिमित्त बाहेर जाणार आहे, परंतु तुम्ही सगळा परिवार त्या नावेतून प्रवास करू शकता. परंतु त्याने सांगितलं जाण्यापूर्वी नाव सगळी चांगली तयार करू, कलर वगैरे करू, आणि मग काय करू की मग त्या नावेतून तुम्ही जा. पण ठरल्याप्रमाणे गावातला एक पेंटिंग काम करणारा, कलर काम करणाऱ्या व्यक्तीला बोलवलं आणि त्याला सांगितलं की ही नाव आपल्याला कलर करायची आहे. आणि मग त्याने ते कलरचं माल मटेरियल वगैरे सगळं सांगितलं. त्याने विचारलं तुला किती द्यायची आहे? त्याने सांगितलं मला साहेबची काय हजेरी माझी रोजची आहे, मजुरीची काय माझी रोजची आहे ती तुम्ही मला द्या. आणि मग ते 2-4 दिवसाचं जे काम होतं त्याप्रमाणे त्यानं त्याची मजुरी दिली आणि त्या माणसाने ते काम केलं. नाव वगैरे चांगली रंगवली, सगळं झालं. आणि हा संपूर्ण परिवार, पण त्या परिवारामध्ये त्याची आई, त्याचे वडील, त्याची पत्नी, त्याचे भाऊ, त्याची लेकरं, तरुण मुलं, तरुण मुली, लहान लेकरं असे सगळे जण नावेत बसले आणि ते प्रवासाला गेले. प्रवासाला गेल्यानंतर झालं असं की 2 दिवसानं हा घरमालक त्या घरी आला, तर हे सगळे प्रवासाला गेले. घरात कुणीच नाही, हा एकटाच. आणि मग त्यानं ते बघितलं आणि नावेकडे जाऊन बघितले. 1-2 नाव होत्या, त्यात एक नाव दारात होती, एक नाव गेलेली होती. त्यानं जाऊन बघितलं तर असं झालं होतं की जी चांगली नाव होती ती दारात होती, आणि जी नाव खरोखर ज्याला होल खाली पडलेलं होतं मोठंच्या मोठं, ज्याच्यातून पाणी आत येणार होतं, ती नाव त्या पेंटरनं रंगवलेली होती. सगळे घरचे लोक त्याच्यामध्ये बसले, प्रवासाला गेले. हा टेन्शन मध्ये आला. अरे त्याला नाव रंगवायला सांगितली कोणती, त्याला रंगवली कोणती, आणि माझा अखंड परिवार त्या समुद्रात गेलेला आहे. लहान मुलं आहेत, बहीण आहे, भाऊ आहे, आई आहेत, वडील आहेत, पत्नी आहेत, लेकरं आहेत, असा सगळा परिवार त्या प्रवासाला गेला. हा टेन्शन मध्ये आला. तो म्हटला माझ्याकडून चूक झाली, मी सांगायला पाहिजे होतं त्याला ही नाव रंगवू नको, ह्याची परिस्थिती अशी आहे, ही नाव रंगव. नाव रंगव म्हटलं त्याने एक रंगवली त्याच्यात. सगळं काय झालं, तो म्हटला सगळा परिवार पाण्यात बुडून मेला असेल. आणि हा घरात शोक करायला लागला. शोक करायला रात्री झोपला नाही, काही नाही. सकाळी संपूर्ण परिवार त्याचा दारात. त्याला बघून खूप आनंद झाला. आई, वडील, बहीण, भाऊ, मुलं, पत्नी सगळ्यांना बघायला आनंद झाला. त्यानं नाव पण बघितली. नाव बघितल्यानंतर त्यानं बघितलं महाबळेत जाऊन, आणि मग त्या कलर काम करणाऱ्याला त्याला बोलवून आणलं. त्याला विचारलं आणि म्हटलं ही नाव तू कलर केली, तुला माहिती आहे का? म्हटलं याला होल आहे. तो म्हटला माहिती आहे की साहेब मला. मग ती का रंगवला? साहेबने सगळं काम केलेलं आहे, ते सगळे होल वगैरे सगळं मुजवलं, चांगली नाव केली त्याला. अरे मी तर तुला फक्त वरच्या कामाची मजुरी दिली होती साहेब, काही असो, परंतु मला ते दिसलं की ह्या नावेला होल पडलेला आहे, मी ते पण काम केलं. आणि एका चांगल्या कामामुळं अखंड परिवाराचा प्राण वाचला आणि एक मोठं बक्षीस त्या साहेबानं त्या कामगारांना दिलं. चांगल्या कामाचं बक्षीस नेहमी तुम्हाला मिळत असतं. आपली मुलं चांगल्या मार्काने पास झाली, आपण त्याला बक्षीस देतो. चांगल्या स्पर्धेमध्ये आली, आपण त्याला बक्षीस देतो. चांगल्या गोष्टी केल्यानंतर आपल्या कुटुंबातून, समाजातून, लोकांच्याकडून त्यांचं कौतुक केलं जातं, परंतु वाईट कामाचं कौतुक केलं जात नाही. तशा प्रकारे तुम्ही चांगल्या गोष्टी करत राहणार तर परमेश्वर स्वतः जो चांगलं करणार त्याचं कौतुक करणार, अनुभव देणार आणि त्याला बक्षिसी प्रभू परमेश्वर देणार. परंतु परमेश्वराची इच्छा आहे, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आणि म्हणून आम्हाला अनुभव घेण्यासाठी आमच्या जीवनातून चांगल्या गोष्टी आम्हाला करणं अपेक्षित आहे देवाला. आणि म्हणून त्या चांगल्या गोष्टी आपल्या जीवनाकडे प्रभू परमेश्वर पाहत असतो. आणि म्हणून मनुष्याचा जो कल आहे त्या चांगल्याकडे नसून वाईटाकडे मनुष्य जास्त जातो. वाईट गोष्टी आपल्या जीवनामध्ये घेतो आणि अनुभव परमेश्वराचा मागतो, कधीच भेटणार नाही. तर परमेश्वराचा अनुभव घेण्यासाठी रोजच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी करणं, चांगल्या गोष्टी बोलणं, चांगल्या गोष्टी ऐकणं, चांगल्या गोष्टी पाहणं, मग ती तुमच्या फायद्याची असो अगं तुमच्या तोट्याची असो, परंतु चांगल्याकडे करण्यासाठी माग फिरू नका.
प्रभू म्हणतो बऱ्याचे वाईटाची नव्हे तर कशाची आवड धर बऱ्याची धर. वाईटाने बऱ्याने वाईटाला जिंकला जा, कारण ती वाईट जी तुझ्यामध्ये आहे त्याला जिंकायचं जर असेल तर आमच्यातून बऱ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. खरोखर आम्ही पाहिलं तर वाईट आपल्यात नाहीच असं आपल्याला काय सांगता येईल का? पण चांगल्या गोष्टी आमच्यात नाहीच, आम्ही करू शकत नाही असं पण काही सांगता येईल का? नाही. वाईट पण तेवढ्याच येतात, बऱ्या पण तेवढ्याच येतात, पण तो माणसाचा कल नेहमी कशाकडे असतो? वाईटाकडे. आणि म्हणून परमेश्वराचा अनुभव मिळत नाही. कारण परमेश्वर काय होतो? परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. मग अनुभव कुणाला देतो? जो चांगल्या गोष्टी करत असतो ना त्याला तो अनुभव देतो. आम्ही पाहतो की त्या कलर काम करणाऱ्यानं काय केलं? चांगली गोष्टी केली. चांगली गोष्टी केल्यानंतर कौतुक झालं आणि बक्षीस पण मिळालं. तशा आपल्या रोजच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपण चांगल्या गोष्टी करतो त्यावेळेस परमेश्वर आपलं कौतुक करतो आणि मग आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी बक्षीस देतो. आपण बोलण्यामध्ये चांगलं असावं, चांगल्या गोष्टी ऐकण्यामध्ये असावं, चांगल्या गोष्टी पाहण्यामध्ये असावं आणि चांगल्या गोष्टी करण्यामध्ये असावं. आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आपण चांगलं ते करावं. आपल्या शेजारी असेल, कामाच्या ठिकाणी असेल, व्यवहारात असेल, सगळीकडे आपले काय असावं? एक चांगुलपण असावं. कारण काय आहे की परमेश्वर चांगला आहे. तुम्ही वाईट गोष्टी कराल तर वाईटाचं बक्षीस सुद्धा मिळणार तुम्हाला, परंतु जर चांगल्या गोष्टी कराल तर परमेश्वराचे अनुभव आपल्या जीवनामध्ये तुम्हाला मला मिळते. वाईट तुमच्याकडे कधीच येत नाही, वाईट माणसाकडे कधी येत नाही. चांगल्या गोष्टी नेहमी माणसाकडे येत राहतात, परंतु वाईट गोष्टी कधीही आपल्याकडे येत नाही. वाईट गोष्टीकडे आपण जात असतो. त्या झाडाचं बळ हवेकडे आणि आदामाकडे आलं नव्हतं. हवा आणि आदाम त्या फळाकडे गेल्या होत्या, त्याने ते फळ काढून खाल्लेलं होतं. वाईट गोष्टी नेहमी आपण वाईटाकडे जाऊन वाईट घेत असतो. आता या ठिकाणी तुम्ही पाहता चांगल्या गोष्टी द्यायला तुमच्या दारामध्ये लोक येतात. मग तो दूधवाला असेल, भाजीवाला असेल, दहीवाला असेल, इतर काही गोष्टी असतील, चिरमुरे फुटाणे असतील, हे तुमच्या दारामध्ये येऊन चांगल्या गोष्टी तुम्हाला देतात. परंतु वाईट गोष्ट गुटखावाला, बिडीवाला, सिगरेटवाला, दारूवाला, गांजावाला वाईट होते. कधी तुमच्या दारात येते का बघा? घ्या म्हणून आपण शोधत जातो त्याला. दूधवाला नेहमी दारात फिरतो, दूध घ्या दूध, आणि त्याला काय विचारतो? दुधात पाणी आहे का? काय विचारतो? दह्यात पाणी आहे का ताकात पाणी आहे का? दही पातळ आहे, पाणी आहे त्याच्यात. आणि हा दारू पाणी घातल्याशिवाय पीत नाही, तिथं त्याला पाणी लागतं. पण गुटख्यावरती लिहिलेलं असते हे सेहत के लिए हानिकारक है, इससे कॅन्सर होता है. तरी पण गुटखावाला तुमच्या दारात कधी गुटखा घेऊन येत नाही. कधी आला का तुमच्या दारात? दादा नवीन गुटखा नाही घेताय का? बिडी चांगली आहे, धूर चांगला निघतो, असं कधी कोण सांगत आले का तुमच्या आतापर्यंत? आपण शोधत जातो. वाईट कधीही आपल्याकडे येत नाही, वाईटाकडे आपण जात असतो. चांगल्या गोष्टी नेहमी तुमच्याकडे येतात. चांगले सेवक येतील, पालक येतील, प्रेषित येतील, चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी, ऐकण्यासाठी, शिकवण्यासाठी येतील. परंतु देवबापाची इच्छा आहे, परमेश्वर चांगला आहे, त्याला चांगलं ते आवडतं, चांगल्याला बक्षीस देतो. चांगल्या कामावरती बक्षीस असतं, चांगल्या कामावरती देवाचा अनुभव असतो. आणि म्हणून चांगलं ते परमेश्वराला दिल्याशिवाय, त्याच्यासमोर ठेवल्याशिवाय बक्षीस आपल्याला मिळत नाही. हिजकियाला निरोप आला, हिजकियाला सांगितलं की घराची निर्वाणीवर कर आणि तू मरणार आहे. हिजकिया मनस्वी रडला, परमेश्वराच्या समोर गेला, प्रार्थना केली आणि सांगितलं हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने तुला भिवून वागलो आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करत आलेलो आहे, याची आठवण कर. परमेश्वराने बघितलं, अरे खरोखर आपल्या जीवनामध्ये मला भिवून वागला, सत्यतेने वागला, माझ्या इच्छेप्रमाणे जगला, त्याचं मरण झालं आणि तुझं आयुष्य 15 वर्षानं वाढलं. याचं कारण परमेश्वर चांगल्या गोष्टीची बक्षीस देत असतो. त्याचं आयुष्य वाढवून परमेश्वराने दिलं का? कारण तो चांगल्या गोष्टी करत होता, चांगल्या गोष्टी आचरणात होत्या, चांगल्या गोष्टी बोलत होता, देवाला भिवून वागत होता, नीतीचं जीवन जगत होता. कर्णेलाकडे आम्ही पाहतो, दुपारच्या समय देवदूत आला, त्याला दर्शन दिलं आणि त्याला सांगितलं, कर्णेला कर्णेला, देवानं तुझं दान धर्म प्रार्थना देवानं आठवण केलेली आहे तुझ्या चांगल्या कामाची. नेहमी परमेश्वराचं लक्ष आपल्या चांगल्या कामाकडे असतात. दिवसभरामध्ये आम्ही कसे बोलतो,
वाईट किती बोलतो, चांगल्या गोष्टी किती ऐकतो, वाईट गोष्टीकडे आम्ही ऐकण्याचा कल आमचा किती असतो, आमच्या हातामध्ये आलेलं काम किती आम्ही चांगलं करतो, याच्याकडे परमेश्वराचं लक्ष असतं. माणसाकडून कामाच्या मजुरीची अपेक्षा करू नका, चांगलं ते करत राहा, परमेश्वर आपल्याला बक्षीस देत राहील. परंतु चांगलं करणाऱ्याचं जीवनात कधीही नुकसान होत नाही. चांगलं हे जीवन आहे, चांगलं आशीर्वाद आहे, चांगलं आनंद आहे, चांगलं आरोग्य आहे, चांगलं शांती आहे, चांगला आनंद आहे, चांगला सुख आहे. परंतु वाईट शाप आहे, वाईट पाप आहे, वाईट मरण आहे, वाईट आजार आहे, वाईट दुःख आहे. ज्यावेळेस आम्ही वाईट करतो त्यावेळेस वाईट आमच्या जीवनामध्ये प्रवेश करतं, आम्हाला त्रास देतं वाईट. आणि म्हणून देवाची इच्छा आहे परमेश्वर चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा, आणि जो चांगलं करतो त्याला त्याचा अनुभव देतो, त्याचं बक्षीस देतो. आणि म्हणून प्रियानो, बरं कळतं वाईट कळत नाही, वाईटच कळतं बरं कळत नाही. प्रभू म्हणतो दोन्ही आहे, बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान करून देणारं फळ खाल्लं तर 50% बरं 50% वाईट आपल्या जीवनामध्ये नेहमी चालत असतं. म्हणून देवबापाची इच्छा आहे आपण कशाचा स्वीकार करतो त्याच्यावरती या पृथ्वीवरील जीवन, कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन आपलं अवलंबून असतं. आपल्या जीवनामधलं सुख हे कशावरती अवलंबून आहे, आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद हे कशावरती अवलंबून आहे की आपल्या बोलण्यावर, आपल्या ऐकण्यावर, आपल्या पाहण्यावर, आपल्या आचरणावर, आपल्या कृतीवरती ते अवलंबून आहे. आणि म्हणून देवबापाची इच्छा आहे की आम्ही चांगल्या गोष्टी स्वीकाराव्या, वाईटाचा आम्ही त्याग करावा. प्रभूने 2 मार्ग ठेवले, जीवन आणि मरण. चांगलं जे आहे ते जीवन आहे आणि वाईट जे आहे ते मरण आहे. आणि म्हणून प्रभू म्हणतो पापाचे वेतन मरण आहे आणि जीवन हे चांगला मार्ग आहे. आणि म्हणून आमच्या पुढे 2 गोष्टी, आम्हाला ज्ञान नाही, आम्हाला बुद्धी नाही असं काही नाही. दोन्ही गोष्टीचं ज्ञान आपल्यामध्ये आज या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये ते आहे की त्याला बरं पण कळतं आणि वाईट पण कळतं. आपल्याला चांगलं बोलता पण येतं आणि वाईटही बोलता येतं, चांगलं करता येतं आणि वाईटही करता येतं. आपण दिवसभराच्या जीवनामध्ये आपण काय करत असतो, आपण पवित्र मंदिरामध्ये येत असताना, पुढच्या आठवड्याचे आशीर्वाद घेण्यासाठी येत असताना परमेश्वराच्या समोर चांगल्या गोष्टी ठेवणं काम आहे. प्रभू गेल्या आठवड्यामध्ये मी प्रत्येक गोष्ट तुला आवडणारी मी बोललो, तुला आवडणारी गोष्ट मी ऐकली, तुला आवडणाऱ्या गोष्टी मी पाहिल्या, तुला आवडणाऱ्या गोष्टी मी केल्या, तुला भिवून वागलो, सत्यतेने वागलो, नीतीने वागलो याची आठवण कर. आणि मग परमेश्वर आमच्या घरामध्ये आशीर्वादाची रेलचल करीतो, त्याचा अनुभव आणि त्याचे बक्षीस देतो. चांगलं बोलणार नाही, चांगलं ऐकणार नाही, चांगलं वागणार नाही, चांगलं करणार नाही, चांगलं कुठल्याही गोष्टीमध्ये येणार नाही आणि मागतो काय, आशीर्वाद मिळणार नाही. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याला वाईटाचा तिटकार आहे. तो पापावरती प्रेम करत नाही, पापी लोकांच्या वरती तो प्रेम करतो. तुम्ही पापी आहात, प्रेम करतो, तुमच्या व्यसनावरती तो कधी प्रेम करणार नाही, तुमच्या असलेल्या वाईट सवयीवरती तो कधी प्रेम करणार नाही. तो प्रभू म्हणतो ते सोडून दे, तुझ्यावरती दया होईल. कबूल कर, सोडून दे, तुझ्यावरती दया होईल. तो शिक्षा देणार नाही, कबूल करणारा शिक्षा देणार नाही. पण तू कबूल करण्यासाठी आपली ही सर्व्हिस चांगली असणं गरजेचं आहे. आपण एखाद्या चांगली गोष्ट पाप जर कबूल केलं, वाईट गोष्ट कबूल केली तर आपण त्याला शिक्षा देण्याचं काम करतो आणि प्रभू कबूल करणाऱ्याला माफ करतो. ही त्या आपल्यातली आणि परमेश्वरामधली गोष्ट आहे. एखाद्यानं चूक केली आणि ते माझ्याकडून झालंय असं म्हटलं तर शिक्षा देतो आपण त्याला. झालंय म्हटलं तर म्हणतो का ठीक आहे परत करू नको, असं काय म्हणतो का? प्रभू म्हणतो नको ठीक आहे परत करू नको. मी मध्यंतरी एक गोष्ट सांगितलेली होती, चर्चमध्ये प्रभू भोजन होतं आणि मग सगळीकडे शांतता होती. गंभीरपणाने प्रभू भोजन घेण्याचा विधी सुरू होता. तेवढ्यात एक मोबाईल वाजला. सगळ्यांनी डोळे बंद केले होते. मेस सुरू होता, सायलेंट गीत चालू होतं. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. सगळ्यांनी डोळे उघडले, इकडे बघ तिकडे बघ, सगळ्यांचं लक्ष गेलं. प्रभू भोजन घेतला, चर्च सुटला.
सुटल्यानंतर चर्च वडील आले, त्या माणसाला म्हटले, कळत नाही म्हटले तुला, चर्चमध्ये मोबाईल चालू ठेवून बसतोय, जरा घरात ठेवून यायचं रे, नाही सायलेंटवर ठेवायचा. त्या विचारानं ऐकून घेतलं. 4 वडील मंडळीच्या बायका आल्या, काय हो ब्रदर म्हटली, हा आमचं लक्ष सगळं तुमच्याकडे गेलं बघा, आज सगळा मूडच गेला आमचा, प्रभू वचन गंभीरपणे प्रार्थना करत होतो, तुमची रिंग वाजायला लागली, जरा बंद करायचं नाही. विचारानं ऐकून घेतलं. घरी गेल्यानंतर बायको म्हणाली, किती वेळा सांगितले तुम्हाला, एकतर मोबाईल ठेवून या, नाही तर मोबाईल घेऊन या, आणला तर तो सायलेंटवरती ठेवा, माझ्या समोर लोक तुम्हाला बोलायले, तुम्हाला काय लाज वाटते का नाही. विचाराने एवढं टेन्शन आलं, तड करून उठला, ते सरळ बारमध्ये गेला, रागाने बारमध्ये जाऊन बसला. किती म्हटलं मला बोलतील माणसं, टेन्शन वाढलं, बारमध्ये जाऊन बसला. बारमध्ये लगेच आला आणि तो म्हटला, सर काय पाहिजे तुम्हाला. पण त्यानं जे पाहिजे ते त्यांना सांगितलं. त्यानं ग्लास ठेवला, सोड्याची बाटली ठेवली, सगळ्यांना ठेवला. रागारागात ग्लास उचलायला गेला, तो ग्लास त्याच्या अंगावरती सांडला. अंगावरती सांडल्यानंतर वेटर तिथून आला, म्हटला, सर काही चिंता करू नका, तुमचा शर्ट द्या, वॉश करून लगेच तुम्हाला देतो, आपल्याकडे नवीन शर्ट आहे, तो तुम्ही घालून बसू शकता, काही टेन्शन घेऊ नका. त्यानं त्या नॅपकिननं त्यांचा शर्ट वगैरे पुसून दिला, शर्ट काढून घेतला, दुसरा शर्ट दिला. त्यानं विचार केला, अरे आज दिवसभरामध्ये माझी 2 चूक झाल्या. एक चूक चर्चमध्ये झाली की मी मोबाईल चालू ठेवला. तिथली सर्व्हिस अशी होती की जवळजवळ कितीतरी लोकांनी मला त्या चुकीबद्दल बोललं, माझी बायको पण मला बोलली, पण तू इथं चूक झाली ह्यानं नाही बोललं. ह्यानं काय म्हटलं, ठीक आहे, ठीक आहे सर, होत राहते, नवीन शर्ट घ्या. म्हणजे इथं सर्व्हिस चांगली मिळते आपल्याला, चूक झाली तर माफी मिळते, त्यापेक्षा तिथं जाण्यापेक्षा इथं बसलेलं बरं. कारण का, सर्व्हिस आपण आपल्या कुटुंबामध्ये एकमेकाच्या झालेल्या चुकीबद्दल काय सर्व्हिस देतो, म्हणून माणसं लबाड बोलतात. का, खरं बोललं तर त्रास देतील, लबाड बोललं तर आपल्याला स्वतःला निवांत राहता येईल. आणि म्हणून माणसं सत्यापेक्षा असत्याकडे चालले, कारण याला घालवण्याचं कारण देखील आपणच आहोत. कारण चांगल्या गोष्टी प्रभूने शिकवलेल्या आहेत. एखाद्याच्या अपराधाची क्षमा करणं हे प्रभूने आपल्याला शिकवलं, आपण ती कधीच करणार नाही. एखाद्याच्या पापावरती पांघरून घालणं हे देखील प्रभूने सांगितलं, परंतु आपण ती उघड करणार. एखाद्याची गुप्त गोष्ट चव्हाट्यावरती जाऊन सांगणार. प्रभू म्हणतो, चाडी करू नको, निंदा करू नको, अफवा पसरू नको. सगळ्या वाईट गोष्टी करण्यामुळे देवाचे अनुभव आपल्या जीवनामध्ये येत नाही. कारण परमेश्वर चांगला आहे आणि चांगले करणाऱ्या लोकांना तो अनुभव देतो आणि बक्षीस देतो. कुटुंब जर आशीर्वादित करायचे असतील तर आपल्याकडे 2 गोष्टी आहेत, 50% बरं आणि 50% वाईट. आपण काय करणार आहोत त्याच्यावरती अनुभव. मेज घेतला, गीतं गायली, आराधना केली, परमेश्वराच्या समोर आपण काय दाखवणार, ही प्रभू माझी चांगली गोष्ट आहे, ही बघ, याची आठवण कर आणि मला आशीर्वादित कर. मी तुला भिवून वागतो याची आठवण कर, नीतीने वागतो याची आठवण कर, सत्य बोलतो याची आठवण कर, वाईट गोष्टी पाहत नाही याची आठवण कर, मी कुणावरती रागवत नाही याची आठवण कर, मी कुणाला दोष देत नाही याची आठवण कर. कमी असो परंतु प्रामाणिकपणाने जीवन जगतो याची आठवण कर प्रभू. मनामध्ये द्वेष भावना, वाईट गोष्टी आपल्या मनामध्ये येतात. आपण एकमेकावरती स्पर्धा करतो, मोठं कमी आणि मोठं होण्याच्या. आपल्या कुटुंबापासून सुरुवात. बहिणीनो, तुमच्या हातामध्ये जो काही स्वयंपाक येतो अगदी मन लावून करा, चांगला करा, तुम्हाला बक्षीस मिळेल. तुम्हाला बक्षीस मिळेल. तुमचं दुर्लक्ष झालं की स्वयंपाक सुद्धा कसा होतो, तुम्हाला कुटुंबातून चांगली स्तुती होती का, काय होतं, तुम्हाला बोललं जातं. म्हणून कुठली कोणतीही गोष्ट प्रभू म्हणतो, तुझ्या हातामध्ये जे पण काय काम पडेल ते कसं कर, आपलं सामर्थ्य कर, मन लावून खर्च करून सामर्थ्य शक्ती लावून ते कर. उपदेशकाचं पुस्तक 9वा अध्याय 10वं वचन. उपदेशकाचं पुस्तक त्याचा 9वा अध्याय आणि त्याचं 10वं वचन. जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर. म्हणजे देवाची इच्छा काय, काम कुठलं पण तुझ्या हाती येईल ते कसं कर की अगदी
सामर्थ्य, ताकद लावून कर, मनापासून कर. चांगल्या गोष्टी तुझ्या हातून व्हाव्या ही देवबापाची देखील काय आहे की आपल्या जीवनामध्ये अपेक्षा आहे. आणि म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो जे चांगलं करता येते माघारी घेऊ नका. चांगलं करण्यासाठी कल असू दे तुमचा, कारण चांगलं करत असताना परमेश्वराचं बक्षीस तुम्हाला मिळणार आहे. कारण जर तुम्ही चांगलं केलं तर चांगल्या गोष्टीचे अनुभव देणारा परमेश्वर चांगला आहे. तुम्ही वाईट कराल परमेश्वर कधी तुम्हाला अनुभव देणार नाही. वाईट बघाल परमेश्वर कधी तुम्हाला अनुभव देणार नाही. वाईट ऐकाल परमेश्वर कधी अनुभव देणार नाही. वाईट विचार कराल परमेश्वर कधी आपल्याला चांगल्या गोष्टी देणार. बक्षीस तुमच्यासाठी तयार आहे. परंतु आपल्यामध्ये काय पाहिजे, किती टक्के चांगलं आणि किती टक्के वाईट पाहिजे. 50% आणि 50% आपल्याला जन्मताच मिळाले. 50-50% एकाची टक्केवारी कमी करायची आहे आणि एकाची टक्केवारी वाढवायची आहे. चांगल्या गोष्टीची टक्केवारी वाढवू आणि वाईट गोष्टीची टक्केवारी कमी करू. बघा, आणि म्हणून चांगल्या गोष्टीमध्ये म्हणून प्रभू परमेश्वर काय म्हणतो, नीतिसूत्र याचा 3रा अध्याय आणि त्याचं 27वं वचन जर आपण वाचलं तर प्रभूचं वचन असं म्हणतं. नीती 3रा अध्याय 27वं वचन. एखाद्याचे बरे करणे उचित असून ते करण्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असल्यास. प्रेज लॉर्ड. काय म्हणतो सांगा बरं, काय म्हणतो, एखाद्याचे चांगलं करण्याचं सामर्थ्य जर तुझ्या हातात असेल तर करण्यास माघार घेऊ नको, ते कर. तुला जर चांगलं करता येतंय ना तर काय कर, चांगलं कर, कारण मला तुला आशीर्वादित करायचं. आपण चांगलं नाही करणार ना, उद्यापासून ठरवा चांगल्या गोष्टी बोलायच्या, नाहीतर राणी ब्राह्मणासारखी वाणी घिसाड्यासारखी असे नको. बघितलं की अरे काय ब्राह्मणासारखा दिसतोय आणि वाणी जर बघितली तर राणी ब्राह्मणासारखी वाणी घिसाड्यासारखी अशी नको. तर आपली वाणी सुद्धा आपल्या शब्दावरची सगळ्या गोष्टी असतात. हा, चांगले शब्द आणि किती ताकदीने बोलायचे आणि किती ताकदीने बोलायचे नाही. हा, एकच शब्द जरा ताकदीने बोलायचा आणि एकदम नॉर्मल बोलायचं. जेवण का असं झालंय, काय झालंय त्याला, हेच शब्द काय झालं, कमी काय झालं, काय बघू जरा त्या किती फरक पडतोय ना, फरक पडतोय की नाही. हे चुकलंय मी कवा, हे कुणी केलंय मी नो, हे कुणी केले मीच केले, ते काय झालं चूक झाली मी करून घेतली. कपडे अशी का धुतली तशी का धुतली, हे का केलं नाही ते का केलं नाही. तुम्ही फक्त स्पर्धा करा या गोष्टीच्या, तुम्हाला कधीच चांगलं ऐकायला बघायला कुटुंबात सुद्धा वातावरण चांगलं मिळणार नाही. चांगल्या गोष्टी करत राहा. बोलण्यात पहिल्यांदा चांगलं शिका, ऐका सुद्धा चांगल्याच गोष्टी. वाईट गोष्टी ऐकण्यामध्ये कल असतो, चांगल्या गोष्टीमध्ये नाही. चला प्रार्थनेला अजिबात नाही, चला चाड्या करूया. जर तुम्ही कुणाला तर तुम्हाला कुणी तर म्हटलं तर अहो तुम्हाला काही कळालं काय, असं जर तुम्हाला काही कळालं काय, नंतर भेटा लवकर तुम्हाला सांगतोय गंमत झाली. पट 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 स्वयंपाक आटपून ताई आहे का घरात, म्हणजे का चुकीच्या गोष्टी ऐकायला माणसाला उत्साह वाटतो. चांगल्या गोष्टी सांगायला ऐकायला कंटाळा. याचं कारण परमेश्वर अनुभव देणार नाही. तर चांगल्या गोष्टी करू, चांगल्या गोष्टी ऐकून चांगल्या गोष्टीकडे कल देऊ. आणि मग तुम्ही सांगा की ज्या वेळेपासून आम्ही चांगल्या गोष्टी ऐकायची सुरुवात केली, चांगल्या गोष्टी बोलायची सुरुवात केली, चांगलं करायची सुरुवात केली, सामर्थ्य खर्च करून जे पण काय काम आमच्या हातामध्ये मिळेल ते आम्ही अगदी मनापासून केलं आणि खरोखर परमेश्वराने काय केलं की आम्हाला आशीर्वादित केलं. प्रेज लॉर्ड. आणि मग हा आशीर्वाद देवाची इच्छा आहे. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. मग तो चांगला अनुभव देण्यासाठी काय करतो, तुमच्याकडे काय बघतो, तुमचं बोलणं, तुमचं ऐकणं, तुमचं वाहणं, तुमचं वागणं, तुमचं काम, सगळ्या गोष्टी तुमच्यात चांगल्या असतील भरभरून आशीर्वाद देतो. कधीच कमी पडणार नाही कोणत्या गोष्टीची. आणि म्हणून देवबापाची इच्छा आहे की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. मग तुम्हाला अनुभव हवा आहे का, हा, मग अनुभवासाठी काय करायचं आहे, त्याला तुमच्यात दान देऊन खुश होणार नाही. तो दान प्रभू सांगतो काय,
मंदिराच्या भांडारामध्ये दान टाकण्यापूर्वी तू आपलं आत्मपरीक्षण कर आणि तू कुणाबद्दल तुझा काय मनामध्ये तुझ्या काय प्रथमतः समेट कर. मग या गोष्टीकडे लक्ष नाही, त्याचं तुझ्या कृतीकडे आचरणाकडे तुझ्या वागण्याकडे लक्ष आहे. ते बरोबर करू नये, ते चांगलं करू नये, मग मी इथं स्वीकारेन. हिथं मनामध्ये सगळं आणि हिथं दान, हिथं प्रबोधन, हिथं गीत, इथं अजिबात मान्य होणार नाही. परंतु परमेश्वर चांगला आहे, त्याला चांगल्या गोष्टी आवडतात आणि चांगल्या गोष्टी जो करतो त्याला तो चांगले अनुभव देतो, चांगले आशीर्वाद देतो आणि त्याचं जीवन आशीर्वादित करतो. आणि म्हणून प्रियानो, आपल्याला बरं करता येत असं नाही की बरं करता येत आणि वाईट करता येत नाही, वाईट करता येते आणि बरं करता येत नाही. असं काय का? सांगा बरं, मला वाईट करता येते बरं येत नाही. हा, मला बरं करता येते मला वाईट करता येते, असं काय का? बघा, तुम्हाला जे येतं ते मला पण येतं, पण तुमच्यापेक्षा अधिक येत असेल. तुम्हाला जे समजतं ते मला पण समजतं, बऱ्या आणि वाईट गोष्टी. असं नाही की पाळत झालं आणि काय वाईट पाळकाला कळतं, असं काही नाही. मनुष्य आहे, दोन्ही आहेत आपल्यामध्ये, परंतु आपण बऱ्याला किती स्थान देतो आणि वाईटाला किती आपल्या जीवनामध्ये स्थान देतो याच्यावरती परमेश्वराचे अनुभव आपल्यावरती आहे. तुम्हाला बरं करता येतं, वाईट करता येतं, चांगलं बोलता येतं, वाईट बोलता येतं, चांगलं ऐकायला येतं, वाईट ऐकायला येतं, चांगलं पाहता येतं, वाईट पाहता येतं, चांगले विचार करता येतात, वाईट विचार करता येतात, चांगल्या गोष्टी स्वीकारू शकतो, वाईट गोष्टी स्वीकारू शकतो. अशा काय नाही की वाईट मला येत नाही, मला वाईट येतं असं तुम्ही म्हणू शकताय काय की मला वाईट येत नाही, तुम्हाला ज्या शिवाय येतात त्या मला येत नाही, असं काय तुम्हाला म्हणायचं आहे का? परंतु आपण किती देतो आणि किती स्वीकारतो याच्यावरती अवलंबून आहे. आम्ही किती ते टाळलेलं, आम्ही किती बंद केलेलं, आम्ही किती त्याच्यापासून लांब झालेलो आहोत. तुम्हाला क्रोध येतो, मला येत नाही का? तुमच्यामध्ये लोभ आहे, माझ्यामध्ये असणार नाही का? परंतु आपण त्याला किती चालना देतो, किती वाईट आपण किती त्यागानं वाईटाचा त्याग किती करतो आणि बरेच किती करतो याच्यावरती परमेश्वराचे अनुभव आहे. आम्ही वाईट करणारे परमेश्वराचे अनुभव चांगले कधीच भेटणार नाही. आपण वाईट बोलणार, वाईट ऐकणार, वाईट पाहणार, वाईट करणार, वाईट सगळ्या वाईटाकडे आपला कल जास्त, चांगल्याकडे कमी. एखादी गोष्ट कधीतरी चांगली करतो आणि चांगल्या गोष्टी केलेल्या आम्ही लक्षात ठेवतो आणि वाईट गोष्टी केलेल्या विसरून जातो. आणि जो वाईट विसरतो त्याला कधीच नीतिमान ठरवण्यात येत नाही. चांगल्या गोष्टीचं स्मरण ठेवणाऱ्याला कधी देव नीतिमान ठरवत नाही. मी चांगलं हे केलं, मी चांगलं ते केलं, चांगल्या गोष्टीचं नाही. पण वाईट गोष्टीचं स्मरण करून जो क्षमा मागतो त्याच्यावरती दया होते. आणि म्हणून देवबापाची इच्छा आहे, चांगल्या गोष्टी बोला, चांगल्या गोष्टी करा, चांगल्या गोष्टी स्वीकारा. चांगलं जर ऐकायला काही तुम्हाला मिळत असेल अवश्य जा, चांगल्या गोष्टी जर बघायला मिळत असेल अवश्य पहा, चांगल्या गोष्टी करायला जर मिळेल सामर्थ्य खर्च करून करा. मला काल एकाचा फोन आला होता, पाळक साहेब आमच्या मुलग्याचं लग्न लावायचं आणि जरा घरी येऊन जावा, तारीख पण फिक्स करायची, तुम्हीच लग्न करायचं आहे. मी म्हटलं करूया, तुमची काय असेल ती फी आम्ही देतो. फीचं सोडावं म्हटलं, लग्न लावायला मिळते आपल्याला. अहो असं कसं, दुसऱ्यात जरी लावलं तर त्याला फी आम्ही देणारच की, आणि जी काही फी असेल बाहेरच्या पालकाची ती आम्ही तुम्हाला देऊ. मी म्हटलं फीचं सोडा, चांगली गोष्ट आपल्याला करायला मिळते. चांगल्याला मूल नसतं, चांगल्याचं बक्षीस तुमच्याकडून नसतं, त्याच्याकडून असतं. चांगल्या गोष्टीचं नेहमी बक्षीस, वाईटाचं बक्षीस मिळतं माणसाकडून. वाईट केलं तर एखादं हां ठीक आहे हे घेऊन जाऊ, त्याचं आपल्याला काहीतरी तो देतो. परंतु चांगल्या गोष्टी करत असताना चांगल्या गोष्टी जीवनामध्ये करता याव्या आणि चांगल्या गोष्टी कराव्या याचा आनंद आपल्याला पाहिजे. आणि म्हणून सांगितलं तारीख, आज मी 5 वाजता ते तारीख त्यांच्या घरी निघालो. परंतु चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रभू जर तुम्हाला सहाय्य करत असेल, तुम्हाला जर बाप्तिस्मा करण्याची संधी येत असेल, सुवार्ता सांगण्याची संधी येत असेल, खरं बोलण्याची संधी येत असेल, एखाद्याला क्षमा करण्याची संधी येत असेल, चांगल्या गोष्टी तुम्हाला करण्याची संधी येत आहे, अवश्य करा. कारण परमेश्वर तुम्हाला चांगला अनुभव तुमच्या जीवनामध्ये दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ही चांगली गोष्ट जी आहे की आपण आपल्या कुटुंबातून सुरुवात करू. प्रेज लॉर्ड. किती लोक आजपासून आपल्या कुटुंबामधून सुरुवात करतील. प्रेज लॉर्ड. कारण जर मला स्मरण झालं तर शास्त्र भागात मी नक्की तुम्हाला सांगेन. आता मला ते वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगतो. प्रेज लॉर्ड. हां तर प्रेज लॉर्ड. हां बघा, परमेश्वर ज्या गोष्टीची आठवण करून देतो ना, म्हणून म्हटलं मला जर मिळालं तर मी तुम्हाला सांगेन.
मला वाटलं. म्हणून स्तोत्रसंहिता 101 अध्याय त्याचं दुसरं वचन. स्तोत्रसंहिता अध्याय 101 त्याचं दुसरं वचन. मी सुज्ञतेने सरळ मार्गाने चालेल, तू माझ्याजवळ केव्हा येशील, मी आपल्या घरी. 102. हा बरं, 101 दुसरं वचन. तेच आहे, मी सुज्ञतेने सरळ मार्गाने चालेल. 102 ना, बरोबर आहे ना. 101 अध्याय दुसरं वचन वाच. तू माझ्याजवळ केव्हा येशील, मी आपल्या घरी सरळ अंतःकरणाने वागेन. प्रेज लॉर्ड. मी आपल्या घरी कसा वागेन, म्हणजे चांगला वागेन. कुठं कुठं वागेन, मी आपल्या घरी सरळ अंतःकरणाने वागेन, सुज्ञतेने म्हणजे चांगलं वागेन. माझ्या घरातून मी सुरुवात करेन. वाटतं का तुमच्या घरात जर परमेश्वर किती चांगला आहे याचे अनुभव जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या घरातून सुरुवात करा, आपल्या परिवारापासून सुरुवात करा. आज इथं येण्यापूर्वी जे मी माझ्या परिवाराबरोबर होतो की इथून जाताना माझ्या परिवाराबरोबर मी कसा असणार नाही. ज्या माझ्या परिवाराच्या लोकांच्या बरोबर माझं वागणं, माझं बोलणं, माझं चालणं, माझ्या आई वडिलांच्या बरोबर, बहीण भावांच्या बद्दल, माझ्या पत्नी बरोबर, लेकरांच्या बद्दल जे होतं ते मी इथं ठेवणार नाही, तर एक बदलीचं जीवन मी जगणार. नक्की परमेश्वर तुम्हाला चांगले अनुभव देणार. प्रेज लॉर्ड. काही काही ठिकाणी असं असतं, मीच काय एकट्यानं करायचं, तू करू दे की, ती करू दे, तू कर, त्याचं पण काम तूच कर, त्याचं हे बक्षीस तुला दिलं जाईल. हालेलुया. त्याचं बक्षीस कुणाला दिलं जाईल, तुलाच दिलं जाईल, कारण परमेश्वर चांगला आहे. आणि म्हणून या चांगल्या परमेश्वराचा अनुभव घेण्यासाठी तयार असा. आज देवानं जर आपल्याला परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेण्यासाठी जर सांगितलं तर नक्कीच येत्या आठवड्यामध्ये चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील, चांगल्या गोष्टी अनुभवायला मिळतील, चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील. परंतु तुम्ही निश्चय करा की मी चांगल्या गोष्टी या आठवड्यापासून आणि आतापासून त्याची सुरुवात करेन. जर सुरुवात कराल, तुमच्या व्यवहारात असो, कामात असो, बोलण्यात असो, घरात असो, समाज कुठेही फक्त चांगलं करा. कमी पैसे मिळतात म्हणून काहीतरी करू नका, चांगलंच करा. सामर्थ्य खर्च करून करा. काही मिळत नाही, चांगलंच करा. खरं बोलल्यानंतर त्रास होतो, खरंच बोला, होऊ दे त्रास, अनुभव परमेश्वराचा चांगला मिळेल. प्रेज लॉर्ड. म्हणून परमेश्वरानं आजपासून तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टीची सुरुवात करण्याचं ठरवलेलं आहे. आणि म्हणून बघा, आता जाता मी म्हटलं ना, बहुतेक हितच असू शकतं असं मला वाटतं. परमेश्वर त्याचं स्मरणाने अध्याय उघडला आणि बरोबर तेच वचन, म्हणजे ही कुणाकडून आहे, देवाच्या पवित्र आत्म्याकडून आहे. आणि म्हणून जर देवाचा आत्मा जर आपल्याला चांगल्या गोष्टीविषयी जर जाणीव करून देत आहे तर नक्कीच परमेश्वर तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये चांगलं काहीतरी करणार आहे. असं होणार नाही आमचं वाईट, प्रभू मी तुला सांगितलं ना त्या दिवशी या वेळेला तू ही गोष्ट कर, मी तुझ्यासाठी चांगल्या गोष्टी करेन. पण तुम्हाला चांगल्या गोष्टी आवडतील का? आवडतील ना? प्रेज लॉर्ड. तर तुमच्या सगळ्यांची कुटुंब आज आशीर्वादित करेल परमेश्वर. तुम्ही निश्चय करा आणि घरात तुम्ही येत्या आठवड्यामध्ये अनुभव घ्या की तुमच्या कुटुंबामध्ये कोणकोणत्या चांगल्या गोष्टी झाल्या. येत्या आठवड्यामध्ये तुम्ही साक्ष द्या ही गोष्ट गेल्या आठवड्यामध्ये माझ्या जीवनात होती, परंतु या गोष्टीमधला बदल माझ्या कुटुंबात आणि माझ्या जीवनात झाला. परमेश्वराने मला चांगला अनुभव दिला. नक्की परमेश्वर तुम्हाला काय करेल की त्याचा अनुभव तुम्हाला दिला.